वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम हा भाग कंप्लीट केला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन्स बघायचं आहे. नेफ्रॉन्स आर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स ऑफ किडनी. किडनीद्वारे जे ब्लडचं अल्ट्रा फिल्ट्रेशन होतं आहे किंवा युरिन फॉर्मेशनची क्रिया पूर्ण केली जाते, तर त्यामध्ये महत्त्वाचा भाग असणारे म्हणजे किडनीमध्ये प्रेझेंट असणारे नेफ्रॉन्स हे आहेत. आणि त्यामुळं नेफ्रॉन्सला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स ऑफ किडनी असं म्हणतात. Each nephron consists of about 4 to 6 centimeter long thin walled tube that is a renal tubule and a bunch of capillaries that is glomerulus. नेफ्रॉन जे आहे हे 4 ते 6 सेंटीमीटर लॉंग थिन वॉल्ड ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, ज्यामध्ये महत्त्वाच्या ट्यूब आहेत रिनल ट्युब्युल्स आणि यामध्ये एक कॅपिलरी बंच आहे ज्याला ग्लोमेरुलस असं म्हणतात. वॉल ऑफ रिनल ट्युब्यूल इज मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ इपिथेलियल सेल. या रिनल ट्युब्यूलमध्ये इपिथेलियल सेल्स जे आहेत यांची एक सिंगल लेअर प्रेझेंट असते. इट्स प्रॉक्झिमल एंड इज वाईड ब्लाइंड कप शेप कॉल्ड ॲज बाउमन्स कॅप्सूल. याचं जे सुरुवातीचं टोक आहे याला बाउमन्स कॅप्सूल असं म्हणतात, जे की वाईड आहे आणि कपसारख्या आकाराचं आहे. अँड डिस्टल एंड इज ओपन. जे शेवटचं टोक आहे ते ओपन आहे. इट इज डिव्हिजिबल इन टू मल्फिजियन बॉडी दॅट इज बाउमन्स कॅप्सूल अँड ग्लोमेरुलस. देन नेक, प्रॉक्झिमल कॉन्व्ह्युलेटेड ट्युब्यूल, लूप ऑफ हेनलिस, डिस्टल कॉन्व्ह्युलेटेड ट्युब्यूल्स आणि कलेक्टिंग डक्ट, ज्यांना कलेक्टिवली रिनल ट्युब्यूल्स असं म्हणतात. तर सुरुवात करूया आपण मल्फिजियन बॉडीने. मल्फिजियन बॉडी इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिनल कॉर्पस्कल्स. यालाच रिनल कॉर्पस्कल्स असंही म्हणतात. मल्फिजियन बॉडी इज अबाउट 200 मायक्रोमीटर इन डायमीटर. इट कन्सिस्ट ऑफ बाउमन्स कॅप्सूल अँड ग्लोमेरुलस. मल्फिजियन बॉडी हे 2 घटकांनी बनलेलं आहे. एक आहे कप शेप्ड बाउमन्स कॅप्सूल आणि कॅपिलरीनी बनलेलं ग्लोमेरुलस. तर ग्लोमेरुलस पाहू सुरुवातीला. इट इज अ बंच ऑफ कॅपिलरीज प्रेझेंट इन अ कप ऑफ बाउमन्स कॅप्सूल. ग्लोमेरुलस हे आर्टरी आणि आर्टरीच्या ज्या कॅपिलरीज आहेत त्यांच्या बंचपासून बाउमन्स कॅप्सूलच्या कप शेप्ड आकारामध्ये बनलेलं स्ट्रक्चर आहे. अ स्मॉल टर्मिनल ब्रांच ऑफ अ रिनल आर्टरी इज कॉल्ड ॲज ॲफरंट आर्टेरिओल दॅट एंटर्स द कप कॅव्हिटी. इट अंडरगोज ब्रांचिंग टू फॉर्म नेटवर्क ऑफ कॅपिलरीज कॉल्ड ॲज ग्लोमेरुलस. आपल्याला माहीत आहे की किडनीला सप्लाय करणारी आर्टरी आहे रिनल आर्टरी, आणि या रिनल आर्टरीची एक ब्रांच जी आहे हिला ॲफरंट आर्टेरिओल असं म्हणतात, जी बाउमन्स कॅप्सूलच्या कप शेपमध्ये एंटर करते. त्या ठिकाणी तिच्या नंबर ऑफ ब्रांचिंग फॉर्म होतात आणि ह्या पूर्ण ब्रांचिंगपासून तयार झालेल्या नेटवर्कला ग्लोमेरुलस असं म्हणतात. ऑल कॅपिलरीज रियुनाइट अँड फॉर्म इफरंट आर्टेरिओल अँड लिव्ह द बाउमन्स कॅप्सूल. आणि ह्या सगळ्या कॅपिलरीज पुन्हा एकत्र येतात, ज्याला इफरंट आर्टेरिओल असं म्हणतात. आणि इफरंट आर्टेरिओल तयार झाल्यानंतर ह्या बाउमन्स कॅप्सूलच्या बाहेर पडतात. म्हणजे जेव्हा त्या बाउमन्स कॅप्सूलच्या कप शेप कॅव्हिटीमध्ये एंटर करतात तेव्हा त्यांना ॲफरंट आर्टेरिओल म्हणायचं, आणि जेव्हा त्या बाउमन्स कॅप्सूलतून बाहेर पडतात तेव्हा त्याला इफरंट आर्टेरिओल म्हणायचं. आणि ह्या कप शेप कॅव्हिटीमध्ये जी सगळी कॅपिलरीची ब्रांचिंग पाहायला मिळते, एक नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तयार केलं जातं, ज्याला म्हणलं जातं ग्लोमेरुलस. डायमीटर ऑफ ॲफरंट आर्टेरिओल इज ग्रेटर दॅन इफरंट आर्टेरिओल अँड दॅट क्रिएट अ हाय हायड्रोस्टॅटिक प्रेशर इन ग्लोमेरुलस. आता ॲफरंट आणि इफरंट आर्टेरिओल या दोघांमध्ये डायमीटरचा डिफरन्स आहे. ॲफरंट आर्टेरिओलची डायमीटर ही इफरंट आर्टेरिओलपेक्षा जास्त आहे. म्हणजे येताना जे ब्लड आहे हे ज्या प्रेशरने येतं आहे त्या प्रेशरने ते बाहेर जात नाही. बाहेर जाताना इफरंट आर्टेरिओलची डायमीटर कमी असल्यामुळं त्या ठिकाणी एक प्रेशर एक्झर्ट होतं आहे, अँड दॅट इज हाय हायड्रोस्टॅटिक प्रेशर. अँड फंक्शन, इट इज द साईट फॉर अल्ट्रा फिल्ट्रेशन. ब्लडचं जे अल्ट्रा फिल्ट्रेशन केलं जातं आहे ते
ह्या ग्लोमेरुलस या भागामध्ये कंप्लीट केल्या जाते. बाउमन्स कॅप्सूल, इट इज अ कप लाईक स्ट्रक्चर हॅविंग डबल वॉल. बाउमन्स कॅप्सूल हे 2 वॉलने बनलेलं स्ट्रक्चर आहे, कपच्या आकाराचं स्ट्रक्चर आहे. बोथ वॉल्स आर कंपोज्ड ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. दोन्ही वॉल ह्या स्क्वॅमस इपिथेलियलने तयार झालेल्या आहेत. आउटर वॉल इज कॉल्ड ॲज परायटल अँड इनर वॉल इज कॉल्ड ॲज व्हिसरल वॉल. ज्या 2 वॉल आहेत, आउटर वॉलला म्हणायचं परायटल वॉल आणि इनर वॉल हिला म्हणायचं व्हिसरल वॉल. देर इज अ स्पेस बिटवीन 2 वॉल्स विच इज कॉल्ड ॲज कॅप्सुलार स्पेस ऑर युरिनरी स्पेस. परायटल लेअर आणि व्हिसरल लेअर या दोघांमध्ये जी जागा आहे, जी स्पेस आहे, त्याला कॅप्सुलार स्पेस किंवा युरिनरी स्पेस असं म्हणतात. व्हिसरल वॉल कन्सिस्ट ऑफ स्पेशल टाइप्स ऑफ स्क्वॅमस सेल्स कॉल्ड ॲज पोडोसाइट्स हॅविंग अ फूट लाईक पेडिकल. व्हिसरल वॉल जी आहे, जी इनर वॉल आहे, तर यामध्ये स्क्वॅमस इपिथिलियम ह्याच्या स्पेशलाइज्ड सेल्स पाहायला मिळतात, ज्यांना पोडोसाइट्स असं म्हणतात. These podocytes are in close contact with the wall of capillaries of glomerulus. आता ह्या ज्या पोडोसाइट्स आहेत, ह्या आहेत व्हिसरल वॉलवर आणि ह्या कप शेप कॅव्हिटीमध्ये ग्लोमेरुलसच्या ज्या कॅपिलरीज आहेत त्यांच्या वॉल आहेत, या दोघांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतात, एकमेकांच्या जवळ असतात, पोडोसाइट्स आणि ग्लोमेरुलसच्या कॅपिलरीज. देअर आर स्मॉल स्लिट, they are called as filtration slits in between the adjacent podocyte. 2 पोडोसाइट्समध्ये जी जागा आहे, थोडा गॅप आहे, ज्याला स्लिट्स असं म्हणतात आणि हे स्लिट्स यांनाच फिल्ट्रेशन स्लिट्स असं म्हणतात, कारण या ठिकाणाहून फिल्ट्रेशन हे कंप्लीट केल्या जात असते. परायटल वॉल इज थिन विथ सिम्पल स्क्वॅमस इपिथेलियम. परायटल वॉल जी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा स्क्वॅमस इपिथिलियम आहे, परंतु दॅट इज सिम्पल टाईप ऑफ स्क्वॅमस इपिथिलियम. म्हणजेच पोडोसाइट्स या स्पेशलाइज्ड सेल्स या परायटल वॉलवर नसतात. इट इज कंटिन्युअस इंटू नेक. आणि हा बाउमन्स कॅप्सूलचा जो भाग आहे, ह्या ज्या दोन्ही वॉल आहेत, त्यानंतर नेक, नेफ्रॉनची नेक या भागामध्ये कंटिन्यू होत असते. नेक, वॉल ऑफ नेक, इट इज मेड अप ऑफ सिलिएटेड इपिथिलियम. बघा, आता बाउमन्स कॅप्सूलपर्यंत होतं स्क्वॅमस इपिथिलियम. आता नेक रिजनमध्ये इपिथिलियम आहे सिलियरी इपिथिलियम. सिलिएटेड इपिथिलियम इज देअर. ल्युमेन ऑफ नेक इज कॉल्ड ॲज युरिनरी पोल. बघा, परायटल आणि व्हिसरल वॉलमध्ये असणारी जी जागा होती तिला म्हणायचं युरिनरी स्पेस किंवा कॅप्सुलार स्पेस. तर नेकमध्ये जी ल्युमेन आहे त्याला युरिनरी पोल असं म्हणतात. नेक लीड्स टू प्रॉक्झिमल कॉन्व्ह्युलेटेड ट्युब्यूल. नेकपासून पुढे प्रॉक्झिमल कॉन्व्ह्युलेटेड ट्युब्यूल हा भाग तयार होत असतो. म्हणजे हा भाग मल्फिजन बॉडीपर्यंत झालेला आहे. आता बघू आपण रिनल ट्युब्यूल्स, ज्यामध्ये पहिला महत्त्वाचा भाग आहे प्रॉक्झिमल कॉन्व्ह्युलेटेड ट्युब्यूल्स. इट इज हायली कॉइल्ड पार्ट ऑफ नेफ्रॉन. या ठिकाणी सगळ्यात जास्त कॉइलिंग म्हणजे गुंडाळल्यासारखं स्ट्रक्चर पाहायला मिळते, म्हणून यांना कॉन्व्ह्युलेटेड ट्युब्यूल्स असंही म्हणतात. इट इज लाइन्ड बाय क्युबॉइडल सेल्स विथ ब्रश बॉर्डर विच आर कॉल्ड ॲज मायक्रोविलाय. PCTमध्ये इपिथिलियम कुठलं आहे? क्युबॉइडल आहे. बाउमन्स कॅप्सूलमध्ये स्क्वॅमस होतं, नेकमध्ये सिलियरी होतं आणि आता PCTमध्ये क्युबॉइडल इपिथिलियम आहे, ज्यामध्ये स्पेशलाइज्ड सेल्स आहेत, ब्रश बॉर्डर किंवा त्याला मायक्रोविलाय असं म्हणतात. PCT इज सराउंडेड बाय पेरीट्युब्युलर कॅपिलरीज. PCTवर सप्लाय करणाऱ्या ज्या कॅपिलरीज आहेत त्यांना पेरीट्युब्युलर कॅपिलरीज म्हणतात. इफरंट आर्टेरिओल जी बाउमन्स कॅप्सूलच्या बाहेर पडते, नंतर तिच्यापासून नंबर ऑफ कॅपिलरी ब्रांचेस तयार होतात, ज्या PCT, लूप ऑफ हेनलिस आणि DCT यांना सप्लाय करतात. फंक्शन, इट इज द साईट फॉर सेलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. PCTचं काम सेलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन, युरिन फॉर्मेशनमध्ये आवश्यक असणारे जे घटक आहेत हे रिॲब्सॉर्ब करण्याचं काम PCTद्वारे केलं जातं. त्यानंतर लूप ऑफ हेनलिस, इट इज अ U-shaped ट्यूब. इट कन्सिस्ट ऑफ डिसेंडिंग अँड असेंडिंग लिम्ब. लूप ऑफ हेनलिस जे आहे याच्यामध्ये 2 भाग पाहायला मिळतात. एक आहे डिसेंडिंग लिम्ब, दुसरा आहे असेंडिंग लिम्ब. डिसेंडिंग लिम्ब, इट इज अ थिन वॉल्ड
अँड इट इज परमिएबल टू वॉटर. याची वॉल पातळ आहे आणि हे वॉटर परमिएबल आहे, म्हणजे यामधून मॅक्झिमम वॉटर रिॲब्सॉर्प्शन केल्या जातं आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. इट इज लाइन्ड विथ सिम्पल स्क्वॅमस इपिथिलियम. या ठिकाणी इपिथिलियम कुठला आहे? सिम्पल स्क्वॅमस इपिथिलियम आहे. PCTमध्ये होतं क्युबॉइडल इपिथिलियम होतं, तर डिसेंडिंग लिम्बमध्ये पुन्हा स्क्वॅमस इपिथिलियम आहे. असेंडिंग लिम्ब इट इज थिक वॉल्ड. याची वॉल थिक आहे अँड इट इज परमिएबल टू वॉटर. या भागामधून वॉटर रिॲब्सॉर्ब केल्या जात नाही. इट इज लाईन बाय क्युबॉइडल इपिथिलियम. या ठिकाणी इपिथिलियम आहे क्युबॉइडल. आता डिसेंडिंग लिम्ब वॉटर परमिएबल आहे, असेंडिंग लिम्ब वॉटर इम्परमिएबल आहे. वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन डिसेंडिंग लिम्बद्वारे केल्या जातं आहे, तर असेंडिंग लिम्बद्वारे वॉटर रिॲब्सॉर्ब होत नाही. आणि ह्याचा उपयोग युरिन ही कॉन्सन्ट्रेटेड किंवा डायल्यूट युरिनमध्ये असणाऱ्या वॉटरचं प्रमाण हे या रिॲब्सॉर्प्शनवर बऱ्याच अंशी अवलंबून असते. लूप ऑफ हेनलिस इज सराउंडेड बाय कॅपिलरीज कॉल्ड ॲज व्हासा रेक्टा. जसं PCT ह्या पेरिट्युब्युलर कॅपिलरीजद्वारे सप्लाईड असतात, तसं असेंडिंग आणि डिसेंडिंग लिम्ब हे सुद्धा पेरिट्युब्युलर कॅपिलरीजच्या ज्या ब्रांचेस आहेत त्यांनी सप्लाय केलेला असतो, ज्याला व्हासा रेक्टा असं म्हणतात. अँड फंक्शन ऑफ लूप ऑफ हेनलिस इज टू ऑपरेट काउंटर करंट सिस्टीम दॅट इज अ मेकॅनिझम फॉर ऑस्मो रेग्युलेशन. काउंटर करंट मेकॅनिझम जे आहे युरिन फॉर्मेशनमध्ये, ज्याचा महत्त्वाचा रोल ऑस्मो रेग्युलेशन वॉटर बॅलन्स शरीरामध्ये ठेवणं, हे या लूप ऑफ हेनलिसद्वारे केल्या जाते. शरीराच्या गरजेनुसार वॉटर रिॲब्सॉर्ब करायचं किंवा करायचं नाही हे ठरवणारे भाग म्हणजे असेंडिंग आणि डिसेंडिंग लिम्ब आहेत. दॅट आर द पार्ट्स ऑफ लूप ऑफ हेनलिस. असेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनलिस इट लीड्स टू DCT. पुढे असेंडिंग लिम्ब हे DCT या भागामध्ये कंटिन्यू केलं जाते. आता बघू डिस्टल कॉन्व्ह्युलेटेड ट्युब्युल्स. असेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनलिस इट लीड्स टू अ कॉइल्ड पोर्शन कॉल्ड ॲज डिस्टल कॉन्व्ह्युलेटेड ट्युब्यूल. असेंडिंग लिम्बपासून पुढं आणखी कॉइल्ड पोर्शन पुन्हा एकदा तयार होतो, ज्याला डिस्टल कॉन्व्ह्युलेटेड ट्युब्यूल असं म्हणतात. लूप ऑफ हेनलिसचा जो भाग आहे डिसेंडिंग आणि असेंडिंग लिम्ब, यामध्ये आपल्याला कॉइलिंग पाहायला मिळत नाही. कॉइलिंग ही PCT आणि DCT या दोन भागामध्ये पाहायला मिळते. DCT इट इज लाइन्ड बाय सिम्पल क्युबॉइडल इपिथिलियम. जसं असेंडिंग लिम्बमध्ये क्युबॉइडल इपिथिलियम आहे, तसंच पुढे डिस्टल कॉन्व्ह्युलेटेड ट्युब्युल्समध्ये सुद्धा सिम्पल क्युबॉइडल इपिथिलियम पाहायला मिळते. नाव फंक्शन. DCT परफॉर्म ट्युब्युलर सिक्रेशन or active secretion or augmentation in which waste is taken from surrounding capillaries and excreted through urine. DCTला सुद्धा पेरिट्युब्युलर कॅपिलरीच्या ब्रांचेस ह्या सप्लाय करत असतात आणि युरिन फॉर्मेशन होत असताना जर त्या कॅपिलरीजमध्ये काही वेस्ट मटेरियल आणखी शिल्लक आहे, तर ते परत रिॲब्सॉर्ब करण्याचं काम DCT करत असतो आणि हे वेस्ट मटेरियल युरिनद्वारे बाहेर टाकल्या जाते. DCT हेल्प इन वॉटर रिॲब्सॉर्प्शन. जरी डिसेंडिंग आणि असेंडिंग लिम्बद्वारे वॉटर रिॲब्सॉर्प्शन केलं जात असलं तरी शरीराच्या गरजेनुसार जर शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होत असेल तर या DCTद्वारे आणखी वॉटर रिॲब्सॉर्प्शन केलं जातं आणि हे वॉटर बॅलन्स मेंटेन ठेवल्या जाते. रेग्युलेशन ऑफ pH ऑफ बॉडी फ्लुइड. जसं DCTद्वारे वॉटर रिॲब्सॉर्प्शन करून त्याचं मेंटेनन्स ठेवल्या जातं आहे, तसं वेगवेगळे आयन्ससुद्धा रिॲब्सॉर्ब केले जातात आणि ज्यामुळं बॉडी फ्लुइड्सचा pH हा मेंटेन ठेवल्या जातो. सो दिस इज स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. यामध्ये बघा बाउमन्स कॅप्सूल ग्लोमेरुलस यांच्यापासून तयार होती मल्फिजियन बॉडी. ॲफरंट आर्टेरिओल जी आत जाती आहे आणि इफरंट आर्टेरिओल जी तिथून बाहेर पडणार आहे. ॲफरंट आर्टेरिओल आतमध्ये गेल्यानंतर ज्या कॅपिलरी ब्रांचेस तयार होतात त्याला ग्लोमेरुलस असं म्हणतात. त्यानंतर तयार होणारा पहिला भाग प्रॉक्झिमल कॉन्व्ह्युलेटेड ट्युब्यूल, त्यानंतर तिथून खाली येणारा डिसेंडिंग लिम्बचा भाग, परत जाणारा असेंडिंग लिम्बचा भाग, हा आहे लूप ऑफ हेनलिसचा भाग, ज्यामध्ये कॅपिलरी नेटवर्क दाखवलं आहे, ज्याला व्हासा रेक्टा असं म्हणतात. असेंडिंग लिम्ब हे नंतर पुन्हा एका कॉइल्ड ट्यूबमध्ये कन्व्हर्ट होते, ज्याला डिस्टल कॉन्व्ह्युलेटेड ट्युब्यूल म्हणतात. पार्ट 3 नाव दिलं आहे.
आणि त्यानंतरचं जे स्ट्रक्चर आहे त्याला कलेक्टिंग डक्ट असं म्हणतात. हे झालं नेफ्रॉनचं स्ट्रक्चर. आता मल्फिजियन बॉडी बघा. बाउमन्स कॅप्सूल जे कप शेप्ड स्ट्रक्चर आहे बाहेरचं, ज्याला 2 लेअर आहेत. आतली व्हिसरल लेअर जी जांभळ्या रंगाची दाखवलेली आहे आणि बाहेरची परायटल लेअर. दोघांमध्ये स्क्वॅमस इपिथिलियम आहे, परंतु व्हिसरल लेअरचं स्क्वॅमस इपिथिलियमवर पोडोसाइट्स या सेल आहेत आणि 2 पोडोसाइटमधला जो गॅप आहे ज्याला स्लिट असं म्हणतात, ज्याच्याद्वारे फिल्ट्रेशन केलं जातं. त्यानंतर परायटल लेअर आणि व्हिसरल लेअर या दोघांमध्ये जी जागा आहे त्याला युरिनरी स्पेस असं म्हणतात. आणि कप शेप्ड कॅव्हिटी जी आहे बाउमन्स कॅप्सूलची, तर त्यामध्ये जी आर्टेरिओलची ब्रांचिंग पाहायला मिळते, कॅपिलरी नेटवर्क पाहायला मिळते, त्याला ग्लोमेरुलस असं म्हणतात. बघा, ज्याची डायमीटर मोठी दाखवली येलो कलरमध्ये. आत जाणारं ब्लड ॲफरंट आर्टेरिओल आणि बाहेर येणारी जी आहे तिची डायमीटर छोटी आहे, ॲरो बघा, तर त्याला इफरंट आर्टेरिओल असं म्हणतात. अँड धिस इज द स्ट्रक्चर ऑफ मल्फिजियन बॉडी. आणि रिनल ट्युब्युलमध्ये 3 भाग, PCT, लूप ऑफ हेनलीस आणि DCT. दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर. Here are some questions. Solve them and thank you.